नमस्कार शेतकरी बांधव, आपण कांदे लागवड केली तर कांदे लागवड केल्यानंतर पाटपाणी असेल, ड्रिप सिस्टीम असेल किंवा रेन पाईप आपण त्याला स्प्रिंकलर म्हणतोय. तर कांदा लागवड केल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी अडचण जाणवते की निश्चितच मर रोग असेल. तर या मर रोगावरती उपाय काय? बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो, मेसेजेस येतात की सर काय करणं गरजेचं आहे. तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की सोप्यामध्ये आणि थोडक्यामध्ये चांगला उपाय आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्रिस्टल क्रॉप केअरचं ब्ल्यू कॉपर हे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. याच्यामध्ये आहे कॉपर ऑक्झिक्लोराइड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मरीसाठी काम करणार आहे. तर हे आपल्याला एकरी 500 ग्राम या ठिकाणी पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून, ड्रिप असेल तर ड्रिप किंवा रेन पाईप असेल, स्प्रिंकलर असेल तर त्या ठिकाणी आपण हे ब्ल्यू कॉपर एकरी 500 ग्राम या ठिकाणी देऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी कॉम्बिनेशन देत असताना या ठिकाणी अॅग्रोमिक्सचा कंपनीचा रिचार्ज पॉवर जेल ते जेली फॉर्म्युलेशन मध्ये जे आहे रिचार्ज पॉवर जेल, जेणेकरून आपलं रोड झोन डेव्हलप झालं पाहिजे, मुळी वाढली पाहिजे, म्हणजे जे मिळणारं जे न्यूट्रिशन आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे एकरी 500 ग्राम या ठिकाणी रिचार्ज पॉवर जेल द्यायचे. हे दोन्ही कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी प्रति एकर यासाठी द्यायचे. निश्चितच त्यासाठी आपली होणारे जे कांदा मर असेल, जी स्वड होणारी असेल ती थांबणार आहे. त्यासाठी आपल्याला हे महत्वाचे 2 उपाय करायचे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.